धनु राशी 6 ते 12 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल। धनु राशी म्हणजे आशावाद, धाडस आणि मोठं स्वप्न पाहण्याची ताकद। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात जणू काही नवीन ऊर्जा वाहू लागणार आहे। जिथे तुम्हाला वाटत होतं की गोष्टी थांबल्या आहेत, तिथे अचानक हालचाल सुरू होईल। तुमच्या मनातल्या इच्छा, स्वप्न आणि ध्येयांना आता दिशा मिळण्याची वेळ आली आहे। हा आठवडा तुम्हाला सांगतोय, थोडं धाडस करा, नशीब तुमच्या बाजूने उभं आहे। 6 ते 12 एप्रिल या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप सकारात्मक संकेत घेऊन येते। एप्रिल महिन्यात करिअर आणि आर्थिक बाबतीत चांगली प्रगती दिसत आहे आणि त्याचा परिणाम या आठवड्यातही जाणवेल। कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आता फळ देऊ लागेल। वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकतं किंवा एखादी नवीन संधी तुमच्या समोर येईल। जे लोक नवीन काम सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा योग्य काळ आहे। थोडा आत्मविश्वास ठेवा, तुम्ही अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं करू शकता। पैशांच्या बाबतीत हळूहळू सुधारणा होण्याचे संकेत आहेत। नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलू शकतात। या आठवड्यात छोट्या छोट्या लाभातून मोठा आनंद मिळेल। गुंतवणूक करताना मात्र विचारपूर्वक निर्णय घ्या। या आठवड्यात तुमचं आकर्षण वाढलेलं असेल। जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नातं अधिक मजबूत होईल। काहींना नवीन ओळखीतून खास व्यक्ती भेटू शकते। संवाद ठेवा, नात्यांमध्ये उब वाढेल। ऊर्जा चांगली राहील, पण मानसिक ताण टाळणं गरजेचं आहे। थोडा वेळ स्वतःसाठी काढा। ध्यान, चालणे किंवा आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवा। हा आठवडा तुम्हाला एक गोष्ट शिकवतो, थांबू नका, पुढे चालत राहा। तुमच्या आयुष्यात जे बदल येत आहेत ते तुम्हाला पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करत आहेत। एक छोटा निर्णय, एक छोटं पाऊल आणि तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतं। धनु राशीवाल्यांनो, कधी कधी आयुष्यात असा एक आठवडा येतो जो सगळं काही शांतपणे बदलून टाकतो आणि 6 ते 12 एप्रिलचा हा आठवडा तसाच काहीसा आहे। तुम्हाला कदाचित असं वाटत असेल, मी इतके दिवस मेहनत करूनही काहीच बदलत नाही, सगळं जणू थांबलंय। पण कथा इथे संपत नाही, ती इथूनच सुरू होते। या आठवड्यात अचानक काहीतरी हलणार आहे। एक फोन, एक बातमी किंवा एक संधी जी तुमच्या आयुष्याला वेगळी दिशा देईल। कामाच्या ठिकाणी जिथे तुम्ही शांतपणे मेहनत करत होतात, तिथे आता लोक तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील। तुमचं नाव पुढे येईल आणि पैशाच्या बाबतीत मोठा फायदा एकदम नाही, पण छोटे छोटे लाभ जे तुमचं मन जिंकून घेतील। प्रेमात जर काही गैरसमज असतील तर ते हळूहळू विरघळतील आणि नात्यात पुन्हा उब येईल। आणि जर तुम्ही अजून कोणाची वाट पाहत असाल तर कदाचित हीच ती वेळ आहे जेव्हा कोणीतरी खास तुमच्या आयुष्यात येईल। घरात एक शांत आनंद असेल, ज्याचं कारण कदाचित मोठं नसेल, पण तो मनाला खूप समाधान देईल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने आहे, पण त्याला चालना देणं तुमच्या हातात आहे। जर तुम्ही एक छोटंसं धाडस केलं, तर एक निर्णय घेतलात, तर हा आठवडा फक्त चांगला नाही तर तुमच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट ठरू शकतो। राशीवाल्यांनो, आता थांबायचं नाही, कारण तुमची वेळ सुरू झाली आहे। तुमच्या आयुष्यात आता काहीतरी असं घडणार आहे जे तुम्ही अपेक्षाही केली नसेल। हो, सगळं काही अचानक बदलू शकतं। गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला असं वाटत होतं ना की मेहनत आहे पण परिणाम नाही, पण नशीब आता शांत बसलेलं नव्हतं, ते योग्य वेळेची वाट बघत होतं आणि ती वेळ आता आली आहे। या आठवड्यात एक अशी घटना घडेल जी तुमच्या करिअरला वेग देईल। कदाचित एक कॉल किंवा एक अचानक आलेली संधी जी तुमचं आयुष्य पुढच्या लेवलवर घेऊन जाईल। पैशांच्या बाबतीत एक छोटा फायदा, पण त्यातून सुरू होणारी मोठी कमाई। प्रेमात जर तुम्ही कोणासाठी मनात भावना ठेवून बसला असाल तर कदाचित या आठवड्यातच काहीतरी स्पष्ट होईल। आणि जर नात्यात दुरावा असेल तर एक छोटीशी गोष्ट सगळं बदलून टाकेल। पण थोडा पॉज घ्या, इथे एक ट्विस्ट आहे। हा आठवडा सगळ्यांसाठी चांगला असेलच असे नाही। जर तुम्ही भीतीमुळे मागे हटलात, तर तुम्ही निर्णय घेतला नाहीत, तर ही संधी तुमच्या हातातून निसटू शकते। म्हणून या आठवड्यात जे वाटतंय ते करा, ज्यावर विश्वास आहे ते पाऊल उचला। कारण धनुराशीवाल्यांनो, हा फक्त एक आठवडा नाही, हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो। आणि लक्षात ठेवा, नशीबदार थोटावतंय, आता दरवाजा उघडायचा की नाही तो निर्णय फक्त तुमचा आहे। आठवड्याच्या सुरुवातीचा पहिला भाग तुम्हाला बदलाची चाहूल लागेल। आठवड्याच्या सुरुवातीलाच तुमच्या मनात एक वेगळी अस्वस्थता जाणवेल, जणू काही आतून आवाज येतोय, आता काहीतरी मोठं करायचं आहे। तुम्ही छोट्या गोष्टींमध्ये समाधान राहणार नाही, तुमचा विचार मोठा होईल आणि हीच गोष्ट तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देईल। मध्य आठवड्यात एक अशी संधी येईल जी सुरुवातीला छोटी वाटेल, पण तीच पुढे जाऊन मोठा दरवाजा उघडेल। कदाचित कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवेल किंवा एखादं काम तुमच्याकडे सोपवलं जाईल
आणि इथेच तुमची खरी परीक्षा असेल. जर तुम्ही हो म्हणालात तर यश तुमच्याकडे येईल आणि जर घाबरलात तर संधी निघून जाईल. तिसरा भाग हा पैशांचा हळूहळू प्रवाह वाढवणारा असेल. या आठवड्यात पैसा अचानक पावसासारखा येणार नाही, पण जसं एखादं झऱ्याचं पाणी हळूहळू वाहायला लागतं तसं तुमचं इन्कम फ्लो सुरू होईल. छोटे फायदे, नवीन मार्ग आणि एक सुरक्षिततेची भावना जी तुम्हाला आतून मजबूत करेल. चौथा भाग असेल प्रेम आणि भावना. या आठवड्यात तुमचं मन जास्त बोलकं होईल. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर भावना व्यक्त करण्याची वेळ आली आहे, कारण कधीकधी उशीर केला तर संधी परत येत नाही. जोडीदारासोबत लहान लहान क्षण मोठं सुख देतील. आणि जर तुम्ही सिंगल असाल तर कदाचित एक अनपेक्षित भेट तुमचं मन बदलून टाकेल. घरात सगळं अगदी साधं असेल, पण त्या साधेपणातच एक वेगळा आनंद असेल. एखादा हसू, एखादी छोटीशी बातमी तुमचं मन शांत करून जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचं, हा आठवडा फक्त चांगला नाही, तो तुम्हाला एक प्रश्न विचारतोय. तुम्ही तयार आहात का पुढे जाण्यासाठी? कारण नशीब तुमच्या बाजूने आहे, संधी तुमच्या समोर आहे, पण पाऊल उचलायचं की नाही तो निर्णय फक्त तुमचा आहे. धनुराशी वाल्याहून लक्षात ठेवा, काही आठवडे साधे नसतात, काही आठवडे आयुष्य बदलतात. आणि 6 ते 12 एप्रिलचा हा तसाच आठवडा आहे. तो जगा, त्यावर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा, कारण तुमची वेळ सुरू झाली आहे. धनुराशी, हा आठवडा फक्त चांगला नाही तर तुमच्यासाठी काही ठोस सकारात्मक घटना घेऊन येतोय. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवस प्रयत्न करत होतात ते काम अचानक पुढे सरकायला लागेल. एखादी फाईल, प्रोजेक्ट किंवा सरकारी काम जे वारंवार अडकत होतं, या आठवड्यात त्याला ग्रीन सिग्नल मिळू शकतो. तुम्हाला वाटेल हे इतकं सोपं कसं झालं, पण हेच तुमचं नशीब काम करतंय. तुम्हाला कुठून तरी एक अनएक्सपेक्टेड चान्स मिळेल. जॉब रिलेटेड कॉल, नवीन कामाची ऑफर किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून मदत. ही संधी सुरुवातीला छोटी वाटेल, पण पुढे जाऊन तीच तुमचं आयुष्य बदलू शकते. पैशांचा नवीन मार्ग सुरू होईल. या आठवड्यात तुमचा इन्कममध्ये एक नवीन दार उघडेल. साईड इन्कम सुरू होण्याची शक्यता, थांबलेले पैसे परत मिळणे, छोटा पण खुश करणारा फायदा असेल. हे मोठं नसलं तरी हा स्टार्ट खूप महत्त्वाचा असेल. प्रेमामध्ये क्लॅरिटी येईल. जर तुम्ही कन्फ्युजनमध्ये असाल तो ती माझ्यासाठी आहे का, तर या आठवड्यात उत्तर मिळेल. नातं मजबूत होईल, गैरसमज दूर होतील किंवा नवीन प्रेमाची सुरुवात होईल, म्हणजे मन शांत होईल. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात महत्त्वाची ठरेल. या आठवड्यात तुम्हाला एक अशी व्यक्ती भेटेल किंवा जवळ येईल जी तुम्हाला गाईड करेल किंवा फ्युचरमध्ये मदत करेल. ही व्यक्ती फ्युचरमध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. घरात आनंदाची बातमी येईल. हे घरात एखादी छोटी पण आनंद देणारी बातमी असेल. एखादं काम पूर्ण होणं, कुणाचं यश किंवा पॉझिटिव्ह वातावरण. मन हलकं आणि आनंदी होईल. या आठवड्याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही आतून स्ट्रॉंग वाटायला लागाल. मी करू शकते किंवा शकतो हा विश्वास वाढेल आणि हा कॉन्फिडन्स तुमचं फ्युचर बदलणार आहे. या आठवड्यात संधी येईल, पैसा सुरू होईल, नातं सुधारेल, काम पूर्ण होईल. पण हे सगळं मिळवण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. संधी ओळखा आणि लगेच ॲक्शन घ्या. एक ओळ लक्षात ठेवा, हा आठवडा तुम्हाला चान्स देणार आहे. आता त्याला सक्सेसमध्ये बदलणं तुमच्या हातात आहे.